नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आजपासून तुम्ही ऐकणार आहात प्राध्यापक शिवाजीराव बागल यांची कादंबरी सावलीचं झाड उन्हात. पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत तुम्ही चॅनल सबस्क्राईब करू शकला नसाल तर एकच विनंती करतो की कृपया चॅनल सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बटनाशेजारी जे घंटीचं चिन्ह आहे, बेल आयकॉन, तेही प्रेस करा. येणाऱ्या पर्यायातनं ऑल हा पर्याय निवडा, म्हणजे मी या कादंबरीचा भाग किंवा कुठलीही कथा चॅनलवर अपलोड केली की ताबडतोब त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. ऐकूया श्रोते हो, प्राध्यापक शिवाजीराव बागल लिखित सावलीचं झाड उन्हात या कादंबरीचा पहिला भाग. पूर्व दिशेला लाली पसरू लागली होती. पक्ष्यांचा किलबिलाट सुरू झाला होता. मंदिरामध्ये घंटानाद सुरू झाला होता. भूपाळीचे स्वर कानी पडत होते. काही जणी लवकर उठून सडा संमार्जन करून तुळशी वृंदावनाला पाणी घालत होत्या. पोक्त मंडळी प्रातःकाळी रामनामामध्ये दंग होती. नित्य नवा दिवस आपलं वेगळं मोहक रूप दाखवत होता. रोजची असणारी ती प्रसन्न वेळ, पण त्या प्रसन्न वेळेचा प्रसन्न आनंद सर्वांनाच घेता येत नव्हता. कारण काही मंडळींना मस्त मजेत लोळत पडण्याचा आनंद घ्यायचा असतो, तर काहींना आळस उठू देत नाही. त्यामुळे निसर्गाचं बदलतं आनंदी रूप पाहता येत नाही. काहींना धावपळीच्या जीवनात ते शक्य होत नाही. ग्रामीण भागातल्या माणसांना पोटाचं खळगं गप्प बसू देत नाही. उगवलं की पोटामागे पाळायचं आणि मावळलं की घराकडे परतायचं. पक्ष्यासारखं स्वच्छंदी जीवन जगायचं. पोटापुरतं रोजच्या रोज कमवायचं आणि जेवढं कमवलंय तेवढं प्रपंचात गमवायचं. सर्वसामान्य माणसाची तुटपुंजी कमाई. मिळेल ते काम करायचं, घाम गाळायचा, त्या मोबदल्यात मिळेल तो दाम घ्यायचा. काम संपल्यावर संध्याकाळी घराकडचा रस्ता धरायचा. मिळेल तो कळणा कोंडा खायचा. कालच्यापेक्षा आजचा दिवस बरा होता म्हणत कणहत कुथत आडवं व्हायचं आणि तांबडं फुटलं की जगण्याच्या नव्या उमेदीनं पळत सुटायचं. दुःखातही सुख मानायचं. आपल्याच प्राक्तनाचा भोग असं म्हणत देवाला आणि दैवाला नावं ठेवत बसायचं. हे असंच चाललं होतं तरी गपगुमान नेटानं संसाराचा गाडा ओढायचा. गरीब कष्टकरी स्त्री पुरुषांच्या जीवनाचा कष्ट हाच अविभाज्य भाग झालेला होता. पावसा पाण्यावर शेती अवलंबून होती. सर्वच मजुरांना शेतीवर बारमाही कामं मिळत नव्हती. लावणीच्या आणि कापणीच्या हंगामात तेवढंच महिना 2 महिने काम मिळायचं आणि नंतर मात्र जवळपासच्या शहरात जाऊन मिळेल ते काम करायचं आणि त्यासाठी धावपळ करायची. नंदगावपासून 8 किलोमीटर अंतरावर तुंगारपूर नावाचं छोटं शहर होतं. तुंगारपूर शहराच्या पश्चिम बाजूनं रेल्वे मार्ग जात होता, तर पूर्व बाजूनं राष्ट्रीय महामार्ग जात होता. महामार्ग आणि लोहमार्ग यामध्ये असलेल्या तुंगारपूरला रेल्वेचं स्टेशन होतं. एस टी महामंडळाचं बसस्थानक होतं. जाता येता बसगाड्या 15 ते 20 मिनिटांचा थांबा घ्यायचा. प्रवासांचं खाणंपिणं व्हायचं. कोणी मोकळं होऊन यायचं. एखाद दुसरा बेवडा प्रवासी देशी दारूच्या दुकानात पळत पळत जाऊन हजेरी लावून यायचा. हर तऱ्हेचे नमुने यायचे. गाडीचा हॉल्ट आहे तोपर्यंत थांबवायचे. ड्रायव्हर कंडक्टर कॅन्टीनमध्ये फुकटचं खाऊन आले की प्रवासी आपापल्या सीटवर बसायचे. कंडक्टरनं डब्बल बेल मारली की एस टी गाडी सुसाट सुटायची. नंदगावमधनं रोज सकाळी पायपीट करणाऱ्यांमध्ये रामा वाघमारे, सखा तात्या, प्रल्हाद बोबडे, हणमा आगलावे, माणिक मोरे अशी पुरुष मंडळी, तर कोळ्याची फुला, माळ्याची शिला, परटाची नीला, दगडू पाटलाची कला, कासाराची बकुळा, दत्तू सुताराची अनसा अशा बऱ्याच जणी कामाच्या ओढीनं नंदगावमधून धावत पळत तुंगारपूरला जायच्या. मिळेल ते काम करायचं. दिवस मावळतीला गेला की नंदगावच्या दिशेनं एकमेकांच्या सोबतीनं धावायचं. गड्या आपला गाव, आपलं घर बरं म्हणायचं. हे असं वर्षानुवर्ष चाललं आहे. नंदगाव ते तुंगारपूर
आणि तुंगारपूर ते नंदगाव या मंडळींना रस्त्याचे खास खळगे, वाटा आडवाटा, चढ उतार, धोक्याची वळणं या सगळ्याचा परिपाठ झाला आहे. त्या रस्त्यावरच्या दगडधोंड्यांना, झाडाझुडपांना या माणसांच्या पाऊलखुणांची सवयच झालेली होती. वाट कधी थांबत नाही, वाट कधी संपत नाही, पण वाटेवरनं चालणारा चालता चालता थकतो, थकता थकता संपतो. अनेकांच्या आयुष्याची वाट वळणावळणानंच जाते. आयुष्याची वाटचाल करताना कधी सुखद कधी दुःखद अनुभव येतात. चढ उतारावर सुखदुःखाचं गाठोडं पाठीवर घेऊन धावणाऱ्याची दामछाक तो पाहतच राहतो. आयुष्याच्या वाटेवरचं सुखदुःखाचं गाणं गात जातो. हे जीवन गाणं आनंदानं गात आनंदानं जगण्यात आनंद शोधणारी नंदगावमधली सामान्य माणसांची त्यांच्या जीवन जगण्याच्या रोजच्या लढाईची कर्मकहाणी. जीवनातला संघर्ष, मान अपमान सहन करून दारिद्र्याशी 2 हात करत उभं आयुष्य कंठणाऱ्या नंदगावातल्या सामान्य जीवांची होणारी धावपळ, होरपळ, त्यावर मात करण्याची धमक, फुलपाखरासारखं बागडणं, जेवढं आयुष्य आहे तेवढं सुंदर मानून जगण्यातला आनंद द्विगुणित करणं एवढंच या मंडळींना माहिती होतं. चोरी, लांडीलबाडी त्यांना माहीत नव्हती. कष्टाची भाजी भाकरी बरी म्हणत येता जाता मंदिरातल्या देवाला हात जोडत गुजराण करत होती. नंदगाव 600-500 लोकवस्तीचं खेडेगाव. पूर्वेला विस्तीर्ण पसरलेल्या सह्याद्रीच्या रांगेतल्या कड्याकापारीतलं एक चिमुकलं गाव. पावसाळ्यात धोधो कोसळणारा पाऊस, नदी नाले तुडुंब भरून भरधाव वेगात धावायचे. डिसेंबर जानेवारीमध्ये ओढे नाले ठप्प व्हायचे. कुठंतरी पाणी असायचं. अंधारलं की रात्रीची जनावरं पाणवठ्यावर येऊन पाणी प्यायची. तेही उरले सुरलेलं पाणी मार्च एप्रिल महिन्यात प्रखर उन्हानं आटून जायचं. बाया बापड्यांना सांज सकाळ बावीवर पाण्यासाठी तारांबळ व्हायची. देशाला स्वातंत्र्य मिळून 70 वर्ष उलटत आली तरीही नंदगावच्या पाण्याचा प्रश्न अजून तरी सुटलेला नव्हता. कित्येक योजना आल्या गेल्या, परंतु पाण्याचा प्रश्न कायम प्रश्नच राहिलेला आहे. नंदगावसारख्या अनेक खेडेगावांचे पाण्याचे रोजचे हाल चालूच आहेत. पाण्यासाठी पाखरांनाही 10 दिशा वणवण करत भटकावं लागतं आहे. तरीही नंदगाव सुखासमाधानानं जगतं आहे. गावकऱ्यांची कोणाविरुद्ध ओरड नाही, तक्रार नाही. ठेविले अनंते तैसेची राहावे म्हणत सुखासमाधानानं जगतायत. देवाच्या यात्रा, सण, उत्सव आनंदानं करतायत. दुःखाचं सावट बाजूला सारून आनंदानं जीवन जगता जगता सहकार्याचा, माणुसकीचा मूलमंत्र देत आहेत. रामा तुंगारपूरमध्ये जाऊन एसटी स्टँडवर हमाली करायचा. प्रल्हाद बोबडे मारवाड्याच्या दुकानात काम करायचा. हणमा आगलावे लाकडाच्या वखारीत काम करायचा. माणिक मोरे स्टँडवर उसाच्या रसाच्या दुकानात काम करायचा. सखा तात्या वडापाववाल्याकडे वडे तळायचं काम करायचा. बाया माणसं शिला, फुला, कला, भाजीपाला आणून विकायच्या. काही महिला डोक्यावर जळणाचे भारे आणून तुंगारपूरमध्ये विकायच्या. आपापल्या परीनं मिळेल ते काम, जमेल ते काम करायच्या. रोजीरोटीपुरतं 4 पैसे कमवायचे. नंदगावातून सकाळी तुंगारपूरला यायचं आणि दिवस मावळताच नंदगावला परत जाण्याचे वेध लागायचे. वर्षानुवर्ष हे असंच चाललेलं होतं. रामा स्टँडवर हमाली करायचा. एस टी गाडी स्टँडवर आली की हमाल हमाल म्हणून ओरडायचा. एखाद्या प्रवाशाचं सामान गाडीच्या टपावर ठेवायचं तर कोणाचं साहित्य टपावरनं खाली उतरवायचं. उतरवलेलं सामान रिक्षा किंवा टांगेवाल्याकडे घेऊन जायचं. सामान ठेवल्यानंतर आदमीनं नमस्कार करत हमालीचे पैसे मागून घ्यायचे. गाडी आली की पळापळ लगबग करायची. कोणी प्रवासी लगेजवाला असेल तर हमालीचे 5-10 रुपये मिळायचे. कधी कोणी लगेजवाला नसेल तर गाडीभोवती चक्कर मारून ड्रायव्हर कंडक्टरला नमस्कार म्हणत एस टी पार्सल ऑफिस शेजारी बसून पुढच्या येणाऱ्या गाडीची वाट बघत बसायचं. एखाद दिवशी 100-50 रुपये मिळायचे, नाही तर कधी कधी 5-25 रुपयावर समाधान मानायचं. घरात खाणारी तोंड जास्त. 4 मुली, 2 मुलं,
दोघं नवरा बायको. रामा एकटाच कमावणारा. लेकरा बाळांच्या धबडग्यातनं रकमाची मान वर होत नव्हती. तिचा वर्षाला पाळणा हालतच होता. वंशाला दिवा पाहिजे म्हणत लागोपाठ 4 मुली झाल्या तरी रामानं वंशाच्या दिव्याचा बाळणा काही सोडला नाही. मुलगा झाल्यावर रखमा म्हणाली होती, आता बास झालं, कुटुंब नियोजन करावं. तसा रामा बिघडला आणि म्हणाला, अगर रखमे, भावाला पाठबळ द्या, दुसरा भाऊ नको का? अजून 4 पोरं होऊ दे, तेवढा माझ्यात अजून दम आहे. तुमच्यात मोप दम आहे हो, ते रोज मला कळते की. घर खरकाचं भागवता भागवता नाकी नऊ येते. तुमचं बरं आहे, खिशात नाही आणा, घरात नाही दाना, आणि मला चाबडी हो पाटील म्हणा. देव पण मागतोय त्याला देईना, आणि आमचा पाळणा हालायचा काय थांब ना. रामाची आणि रखमाची रोज रात्री धुसफूस चालायची. त्या धुसफुशीतच पुन्हा रखमाला 6व्यांदा दिवस गेले. रामाच्या मनासारखं झालं, भावाला पाठबळ द्यायला भाऊ आला. मग मात्र रखमानं रामाचं अजिबात ऐकलं नाही. सरकारी दवाखान्यात जाऊन स्त्री नसबंदी ऑपरेशन करून घेतलं. पुरुष नसबंदीला रामा तयार झाला नाही. हमालीची कामं करायला लागतात, लोकांची ओझी उचलावी लागतात, अंगात न्याट असायला लागतं. पुरुष नसबंदी केल्यावर गडी पोळ्या बाईल्यासारखा होतो, आपण काय नसबंदी करणार नाही असं म्हणत रामा रखमाच्या म्हणण्याला गुंगारा देत होता. रोज रात्री दारूच्या नशेत रखमाला नवा अवतार दाखवत होता. म्हणून रखमानंच स्वयं निर्णय घेत स्वतःची कुटुंब नियोजन नसबंदी करून घेतली. पोरापोरींचं शिक्षण कसं करायचं, त्यांना खायला प्यायला कसं घालायचं, त्यांना कसं उजवायचं, एवढे प्रश्न असताना, शेतीचं काडीचं उत्पन्न नसताना केवळ यांच्या हमालीवर दिवस काढायचेत, मग आपलं होणार कसं? पोरापोरींची लग्न कशी होणार, पोरांची शिक्षणं कशी होणार, या चिंतेनं रखमा गांगरून जात होती. तर रामा बिनधास्त होता. रामाला आता पूर्वीसारखी हमाली मिळत नव्हती. तरुण हमाल धावत पळत जायचे, प्रवाशांना गाठायचे. रामाला धावपळ होत नव्हती. दारूच्या व्यसनात रामा खांगला होता. अधूनमधून रामाला खोकल्याची उबळी यायची. त्यामुळे रामाला वाईट वाटायचं. तो इतर हमालांवर खेकसायचा, पण तरीही इतर हमाला रामाला सांभाळून घेत. आपल्याला मिळालेल्या हमालीतून त्याला 5-10 रुपये द्यायचे. पण रामा मात्र मिळालेले ते 5-10 रुपये दारूच्या गुत्त्यावर जाऊन खर्च करायचा. तुंगारपुरून नांदगावला जाताना भेलकांडत रस्त्याचं मोजमाप घेत जायचा. कधीकधी दारूच्या नशेत न जेवता झोपी जायचा. दारूच्या नशेत बरळत बसायचा. आपला राग बायको मुलींवर काढायचा. काहीतरी कारण काढायचा, बायकोला बदडत बसायचा. मुली कावऱ्या बावऱ्या होऊन दारुड्या बापाकडे बघत बसायच्या. आईच्या डोळ्यातले अश्रू पुसायच्या. रामा वैतागून मुलींना म्हणायचा, देवानं या असल्या दळबदरी पोरी जन्माला घातल्या. पोरं थोरली असती तर माझ्याबरोबर हमाली केली असती, पण करणार काय, आपलंच नशीब गांडू म्हणायचं. रामा नशेत तोंडाला येईल ते बरळत राहायचा. अलीकडे रामाचा तोल सुटत चाललेला होता. रखमाची चिंता वाढत चालली होती. हाती पैसा येतो तेव्हा रेशन धान्य दुकानातलं धान्य संपलेलं असतं, आणि रेशन धान्य दुकानात जेव्हा धान्य मिळतं तेव्हा हातात दामडा असत नाही. पोटाला चिमटा घेऊन कसं तरी लेकरा बाळांची भूक भागवायची. रोजचा दिवस सारखाच होता. रखमा शरीरानं मनानं पिचत चालली होती. पोटाला खायला अन्न पोटभर नव्हतं का अंगावर घालायला पुरेसं वस्त्र नव्हतं. शेवंती, श्यामी, कमी आणि नमी 4 मुली, राजा आणि गाज्या ही 2 मुलं. शाळेत पोरी जात होत्या, पण मधनंच माघारी येत होत्या. कारणही तसंच होतं. शाळेचा ड्रेस घालून आला तर शाळेत यायचं, नाही तर शाळेकडं फिरकायचं नाही. तुमच्या बापाला दारू प्यायला पैसे आहेत आणि मुलींच्या गणवेशाला नाहीत. शाळेचा ड्रेस असेल तरच शाळेत यायचं. शाळा सुरू होऊन 2 महिने झाले, शिस्त म्हणजे शिस्त असं म्हणत भडकुंबे मास्तर भडकायचे. भडकुंबे मास्तर छडीचे होते. जाधव मास्तर गोड बोलून समजावून सांगायचे. जाधव मास्तर गोडीचे होते. त्यांना गरिबीची जाण होती. रामाच्या हलाखीच्या परिस्थितीचं भान होतं.
चूक लेकरांची नव्हती, पण भडकुंबे मास्तरांच्या पुढे जाधव मास्तरांचं काही चालत नव्हतं. भडकुंबे मास्तर वरिष्ठ होते, शिवाय गावातले होते. भडकुंबे मास्तर म्हणेल ती पूर्व दिशा असायची. क्षुल्लक कारणावरनं भडकुंबे मास्तर पोरापोरींवर भडकायचे, एकेकाला धरून बदडायचे, वाड्याचा राग वांग्यावर काढायचे. घरच्या मास्तरनी पुढं मांजरहून गप्प बसायचे आणि घरचं उट्ट शाळेत पोरापोरींवर काढायचे. शेवंतीला हे सगळं कळत होतं, पण मास्तर पुढे बोलता येत नव्हतं. आपली परिस्थिती गरिबीची. जिथे अंगभर कपडे घालायला मिळत नाहीत तिथे शाळेच्या ड्रेसला पैसे कुठून आणायचे. आबाला पूर्वीसारखं हमालीचं काम मिळत नव्हतं आणि जरी 4 पैसे मिळाले तरी आबाची पावलं दारूच्या दुकानाकडे वळायची. देवदानवांच्या समुद्रमंथनातनं 14 रत्न काढली, त्यातली ही मदिरा. देवापासून दानवापर्यंत, थोरा मोठ्यांच्या महालातून गरिबांच्या झोपडीपर्यंत दारूरूपी बाया घराघरात घुसली. ज्या ज्या घरात गेली त्या त्या घरातल्या गृहलक्ष्मीचा संसार उद्ध्वस्त करून दारूरूपी अवदासात ठाण मांडून बसली. जेवढं दारिद्र्य जास्त तेवढं व्यसनाधीनतेचं प्रमाण जास्त. रामा हमाल उर्फ शेवंतीचा बाप त्याला अपवाद नव्हता. रामा दारूच्या आहारी गेला होता. सकाळ संध्याकाळ दारू पित होता. दारूमुळे कंगाल झाला होता. आता हळूहळू दारू त्याला संपवत चालली होती. रामाला स्वतःचं भानच नव्हतं. बायको मुलं जगतायत का उपाशी मारतायत याचं त्याला काही देणं घेणं राहिलं नव्हतं. घरी आला तर नशेत रात्री यायचा. बाप केव्हा आला केव्हा गेला हे मुला लेकरांना माहिती नसायचं. तेव्हा मुलं मुली झोपेत असायची. बाप रात्री येऊन गेल्याची निशाणी आईच्या अंगावर उमटायची. तिच्या अंगावरचे वळ बघून नमी कमी राडायच्या तर रकमा धुपलेल्या चुलीत लाकडं घालून उगीच शेवंतीवर श्यामलवर धोरकाट काढायची. शेवंतीला श्यामलाला उद्देशून म्हणायची, तुम्ही एवढ्या मोठ्या घोड्या झालाय, कामधंदा बघावा, 4 बायका माणसात कामाधामाला जावावं, घराला हातभार लावावा. मी एकटीन तरी काय काय करावं? नवरा ह्यो असला प्यादाड, काम नाही धाम नाही, खायला कारण धरणीला भार, मला करतो हानमार, माझं अंग झालंय मारानं बेजार, मला आता जगूच वाटत नाही. शेवंते तू माझी थोरली पोरगी, तुला कळायला पाहिजे. माझं तरी दुःख कुणाला सांगू आणि कुणापुढं मांडू. रखमा आपल्या लेकींसमोर भडाभडा दुःख व्यक्त करायची. रखमाचं तरी काय दोष म्हणा, तिने आजपर्यंत खूप सोसलं होतं. तिच्या दुःखाला वेदनेला पारावार उरला नव्हता. परिस्थितीमुळे हतबल होऊन 4 चौघात आपल्या लेकरा बाळांवर मायेचं, कारुण्याचं, वात्सल्याचं पांघरुण ती घालत होती. आपल्या परीनं आपल्या पिलांना ऊब देत होती. शेवंती आईचं दुःख जवळून बघत होती. अभावानं आणि दारिद्र्यानं पिचलेल्या खंगलेल्या आईवडिलांच्या डोळ्यात बघत होती. लहानपणापासून पोटाची आबाळ झाल्यानं शेवंती एक शिवडी होती. बोलके डोळे, सावळा रंग, तरतरीत नाक, खणखणीत आवाज आणि नजरेत धाक असणारी. धावण्यात चपळ, बोलण्यात हुशार अशा शेवंतीला जाधव मास्तरांनी आपल्या उपदेशवाणीतनं बरंच काही चांगलं शिकवलं होतं. हे बघ शेवंती, परिस्थितीला दोष देत रडगाणं गात बसायचं नाही. कुणाचा अन्याय सहन करायचा नाही, कोणावर अन्याय करायचा नाही. गरिबी आली तर लाजू नको आणि श्रीमंती आली तर माजू नको. माणसानं कुठलेही कष्ट करावेत. कष्टाला, श्रमाला तुच्छ लेखू नये. कायम श्रमाची पूजा करावी. स्वकष्टाची कमाई सुखसमाधान देते. कायम चांगल्या गोष्टींचा स्वीकार करावा, वाईट गोष्टींचा धिक्कार करावा. झाडांची सावली इकडे तिकडे होते, उकिरड्याचाही पांग फेडतो. तुम्ही आम्ही तर जिवंत हाडामासाची माणसं, आपलीही परिस्थिती बदलते. शेवंती, हेही दिवस जातील, पण त्यासाठी सतत कष्टाची तयारी ठेव. लक्षात घे, आपलं नशीब आपणच बदलायचं असतं.
जाधव मास्तरांच्या आदर्श विचारांनी प्रेरित झालेली शेवंती प्रत्येक गोष्टीचा बारकाईनं विचार करायची. बालवयात भावी काळाची स्वप्न ती डोळ्यात रंगवायची. क्षणभर का होईना शेवंती स्वतःचं दुःख, घरातलं दुःख विसरायची. आपल्याच तंद्रीत नागमोडी चालीनं धावत सुटायची. अचानक प्रल्हाद बोबडेच्या कानी बातमी पडताच प्रल्हाद बोबडे हातातलं काम तसंच ठेवून तुंगारपूरहून नांदगावकडे धावत पळत सुटला. रखमाच्या दारासमोर येऊन मोठ्यानं ओरडून म्हणाला, रखमा वहिनी घात झाला. अहो, माझ्या जीवाभावाचा दोस्त मला सोडून गेला. रखमा वहिनी, अहो तुमचा धनी गेला, लेकरा बाळाचा बाप गेला, क्षणात त्याचं नव्हतं झालं बघा. प्रल्हाद बोबडे धाय मोकलून रडत होता. रखमाला तर पायाखालची जमीन सरकल्यासारखं झालं. आभाळ गरगरल्यासारखं वाटायला लागलं. भाळावरचं कुंकू केव्हाच निस्तेज पडलं. ओक्साबोक्षी रडत रखमानं प्रल्हादला विचारलं, काय झालं भाऊजी माझ्या दाण्याला? असं कसं अचानक माझं सौभाग्याचं कुकू पुसलं गेलं? आम्ही देवाचा काय अपराध केला होता? माझ्या लेकरा बाळांना वनवास आणला. देवा, तू हे बरं नाही केलं. माझ्या दाण्याला तू हे राहून नेलं. रखमा ऊर बडवून रडत होती. तिला चोहोबाजूनं अंधारलेगत झालं होतं. आजूबाजूची माणसं रखमाला धीर देत होती. सखा तात्या पुढं होऊन प्रल्हादला म्हणाला, रामाला काय झालं? नेमकी घटना काय घडली सांगशील का नाही? अरे तू तर बाप्याकडे असून बी बायकासारखं रडत बसलाय. काय घडलं, कसं घडलं ते तर सांग. पुढची काय ते व्यवस्था गेली पाहिजे ना. सखा तात्याच्या म्हणण्याला माणिक मोरेनं साथ दिली. त्याचं काय झालं तात्या? रामान नशेत होता. हमालीसाठी गाडीच्या दिशेने धावत सुटला. धावता धावता गेला त्याचा तोल. ड्रायव्हरला काय कळायचे हात रामाच्या कमरेवरनं गाडीचं चाक गेलं. जाग्यावर गेला गडी. आता हा पोस्टमार्टमला घेऊन गेलेत बॉडी. 4-2 तासात बाडी ताब्यात भेटन. गावाला सांगावं म्हणून धावत पळत आलो. आता पुढच्या तयारीला लागलं पाहिजे. अरे पण रामाच्या डेड बॉडी बरोबर गेलंय कोण? पंचनामा नीट केलाय का? सखा तात्यानं विचारलं. डेड बॉडीच्या बरोबर हानमा आग लावे गेलाय. स्टँडावरचे 2 हमाल बी गेले सोबत. पण तात्या, हो पोस्टमार्टममध्ये अल्कोहोल सिद्ध झालं ना तर ड्रायव्हर सही सलामत निसटल. आपला माणूस चुकलाय. ड्रायव्हरला दोष देऊन काय उपयोग आहे म्हणा. हे बघा, रामाचं आयुष्य सरलं. त्याच्या आयुष्याची दोरी तुटली. काळवेळ साधून आली. रामाची स्वर्गाची वाट मोकळी झाली आहे. एक दिवस जन्माचा, एक दिवस मरणाचा. ते काय कोणाला चुकलंय का? देवाघरचं बोलवणं आलं की भरल्या संसारातून उठून जायचं. रामा गेला तो सुटला. पण पाठीमागे लेकरा बाळांचे हाल. कोण आपलं तुपलं नसतं. ज्याचं जळतं त्यालाच कळतं. बाकीच्या मंडळींचा उमाळा, जिव्हाळा खोटा. जगरहाटी म्हणून दाखवण्यापुरता मायेचा बाजार. लेकरा बाळांचं, त्या रकमाचं कसं होणार देव जाणे. जाधव मास्तर म्हणाले. गावकऱ्यांनी रामाची डेडबॉडी आणून अंत्यसंस्कार केले. ग्रामस्थ मंडळी येऊन सांत्वन करायची. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असंही म्हणायची. दुखवट्यात जेवणाची सोय केली. दशक्रिया विधी झाल्यानंतर 12वा गोडाचा दिवस झाला. रखमानं भुई धरली होती. रखमा भुई चाचपत अश्रू गाळायची. माझ्या कपाळीचं कुकू देवानं पुसलं म्हणायची. रामाच्या स्मृतीला उजाळा देत आतल्या आत कुढत बसायची. धनी पुढं गेलं, आता माझं मागं काय काम उरलं? त्याच्या पावलावर पाऊल ठेवून मी पण स्वर्गात जाणार असं म्हणत कोरड्या डोळ्यातनं कोरडे अश्रू पुसायचे. तिची जगण्याची आस, इच्छा कधीच मेली होती. धन्याची सावली गेली. रखमा उघडी पडली. कधी मुलींवर मायेनं नजर फिरवायची तर कधी मुलांना जवळ घेऊन त्यांचं डोकं कुरवळायची. ज्याला कोणी नाही त्याला देव आहे. चांगलं राहावा, गुण्या गोविंदानं नांदा, शेवंतीताईला त्रास देऊ नका. आता तुमचा सर्व भार तिच्यावर आहे.
शेवंतीताई हीच तुमची आई, पण ती तरी कुठे एवढी जाणती आहे. अजून तर तिचं खऱ्या अर्थानं पोरवय आहे, पण करणार काय. बाबा गेला देवाघरी, मी अशी पडू नये. धरणीवरी जगण्याची आणि या लेकरांना जगवण्याची शेवंतीला उर्मी दे रे हरी, असं म्हणत वरच्या भगवंताकडे रखमा डोळं लावून बसायची. घरातलं उरलं सुरलं धान्य संपलं होतं. आता शेजारी पाजारी उसणंपासणं मागणंही थांबलं होतं. आता आपण हातपाय हलवल्याशिवाय गत्यंतर नव्हतं याची जाणीव शेवंतीला आली. रखमाचा आजार बळावत चालला. क्षयरोगानं तिला पछाडलं होतं. जुजबी औषधानं आजार बरा होत नव्हता, खोकला वाढतच होता. शरीर क्षीण झालं होतं. अंथरुणातून उठून बसायची रखमाला ताकद नव्हती. श्यामी कमी तिला धरून उडबस करायच्या, तिची स्वच्छता देखभाल करायच्या. काय करावं, घर कसं चालवावं हा यक्ष प्रश्न शेवंती पुढे होता. घरखर्चाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी तिची धडपड चालू होती, पण शेवंतीला काही केल्या मार्ग सुचत नव्हता. ज्याची चूल बंद त्याची अक्कल बंद असते असं म्हणतात, तसंच झालं होतं. गावात शेतीभातीची कामं नव्हती, आणि कामं असली तरी या परकर पोलकेतले शेवंतीला कामावर कोण घेणार. जो तो तुला काय काम येणार आणि तू तरी काय काम करणार असंच म्हणायचा. त्यांचं बोलणं ऐकून शेवंतीला खूप वाईट वाटायचं. आमचं पितृछत्र हरवल्यानं आमच्यावर ही वेळ आली आहे. खेडेगावात काम मिळत नाही, शहरात काम आहे, पण राहायला आसरा नाही तिथे. काही असो, आपण आता तुंगारपूरची वाट धरली पाहिजे. गावातल्या नीलाबाई, फुलाबाई, अंसाबाई तुंगारपूरला रोज जातात. आपणही त्यांच्याबरोबर जावं, त्यांच्यासारखं काम करावं. लाकडाची मोळी घेऊन जावं, विकून जे 4 पैसे येतील त्यातून घरखर्चाला हातभार लावावा. त्या अशिक्षित अडाणी बायका रोज 5-50 रुपये कमवून येतात. आपल्याला किमान 10-20 रुपये मिळाले तरी चालतील. कुटुंबातल्या माणसांचं निदान एक वेळच्या पोटापाण्याचं भागेल हा विचार करून शेवंती नीलाबाईकडे गेली आणि म्हणाली, नीला काकू, उद्यापासून मी बी तुमच्याबरोबर येते. जाळण काटकं गोळा करून विकायला तुमच्याबरोबर येत जाईन. येऊ ना उद्यापासून तुमच्याबरोबर. अगं शेवंती पोरी, तुझं वय काय, तुझा जीव कावडा. 7-8 किलोमीटर अंतरावर येते तुंगारपूर. तिथपर्यंत सरपणाचा भारा डोक्यावर घेऊन जायचं. काट्याकुट्याची वेड्या वाकड्या वळण्याची वाट तुडवत जायचं. गल्ली बोळात फिरून सरपण इकायचं आणि पुन्हा 7-8 मैलाची पायपीट करायची. जमन का तुला? आणि डोक्यावर भार वाहून डोक्यावरचं केस शाबूत राहतीन का? अगं आमचा उभा जन्म ह्याच्यात गेलाय. तू शिकल्या सवरलेली कवळी पोर, कसं बाय तुला जमायचं? नीलाबाईनं मनातली शंका बोलून दाखवली. नीला काकू, खरं आहे तुमचं, पण परिस्थिती पुढे इलाज नाही ना. मी घरात मोठी मुलगी, आई आतरुणाला खेळू नये. बाबा गेला देवाघरी. आम्ही 6 भावंडे. कालपासनं घरात चूल नाही पेटली. भावंडांच्या उपाशी तोंडाकडे बघवत नाही म्हणून तुमच्याकडे आलते. भावनेच्या भरात शेवंतीच्या डोळ्यातनं अश्रूचे 2 थेंब पटकन गालावरनं खाली आले. नीलाबाईनं शेवंतीचे डोळे पुसले आणि क्षणार्धात म्हणाली, शेवंती, अगं मी असताना काळजी कशाला करते तू? उद्यापासनं चल माझ्याबरोबर आणि हे 2 मापटे तांदूळ घेऊन जा, खाऊ दे भावंडाला. शहाणी माझी शेवंती बाया. असं म्हणत नीलाबाईनं शेवंतीच्या गालावरनं मायेनं हात फिरवला. नीलाबाईच्या रूपानं कितीतरी दिवसांनी तिच्या गालावरनं मायेच्या प्रेमानं हात फिरला होता. शेवंती आनंदानं घरी परतली. पिशवीतले तांदूळ काढून खिचडी भात केला. भुकेल्या भावंडांना खाऊ घातला. आजारी आईला सुद्धा 4 घास भरवले. स्वतः 4 घास पोटात ढकलले आणि उद्याच्या विचारात झोपी गेली. श्रोते हो, हा होता प्राध्यापक शिवाजीराव बागल यांच्या सावलीचं झाड उन्हात या कादंबरीचा पहिला भाग. दुसरा भाग उद्या भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर उद्या.